गणाधीशजो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा श्रीराम सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। पंचदशी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। मागच्या सत्रामध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 तत्वविवेक यातील श्लोक क्रमांक 1 ते 22 अशा श्लोकांवरचं चिंतन ऐकलं होतं। या प्रकरणाच्या पुढच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी एका साधक भगिनींनी आपल्या समूहावर प्रश्न विचारला होता की ब्रह्म हे तर संकल्प शून्य आहे आणि एकोहम बहुश्याम असा संकल्प कसा काय निर्माण झाला, हे कसं बोल। तर याचं उत्तर अतिशय नेमक्या शब्दांमध्ये आपल्या आचार्यांनी दिलेलं होतं व्हॉट्सअप समूहावर, परंतु प्रत्यक्ष ऑडिओ स्वरूपात ते उत्तर परत एकदा सगळ्यांसाठी आपण उपलब्ध करून द्यावं अशा आचार्यांना आपण विनंती केलेली आहे आणि ती त्यांनी मान्य केलेली आहे। तसेच या संपूर्ण अभ्यासाचा मुख्य उद्देश जो आहे मोक्ष मिळवणं, मोक्ष ही संकल्पना अधिक स्पष्ट करून आपण आजच्या पुढच्या चिंतनाला सुरुवात करणार आहोत। पहिलं प्रकरण आपल्याला सांगण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आचार्य म्हणून आपल्याला आदरणीय समर्थ भक्त श्री उदयदादा घायाळ उपलब्ध आहेत। अधिक वेळ न घेता मी दादांना विनंती करतो की आजच्या विवेचनाला त्यांनी सुरुवात करावी। जय जय रघुवीर समर्थ। आवाज येतोय माझा दादा? हो, आवाज येतोय। मी एकच इतरांचे व्हिडिओ बंद करा म्हणजे सरांकडेच लक्ष राहतं। हो, तेच मला सांगायचं होतं। इतरांनी आपापले व्हिडिओज आणि ऑडिओज बंद करा म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकायला येईल। फक्त आचार्यांचा व्हिडिओ चालू राहील आणि बाकीच्यांनी आपापले व्हिडिओज बंद करा जेणेकरून बँडविड्थ आपल्याला कमी पडणार नाही। धन्यवाद। उदय दादा सुरू कर सर। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम तत्सत। सुरुवातीला सर्वांना नमस्कार करतो। सर्व कार्यकर्ते, श्री गणेश कुलकर्णी सर आणि सर्व ऐकणारे श्रोते खूप काही परिश्रम घेत आहेत, त्याशिवाय असे सुंदर प्रश्न आपल्या पुढे येणं शक्य नाही। माझे श्री गुरु नेहमी म्हणतात की आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि तो करता करता मी माझ्या स्वरूपाशी एकरूप कधी होऊन जातो हे मला कधी कळतच नाही। म्हणजे या शब्दाचा अर्थ एकरूप होणं हे वेगळेपणाचं एक उत्तर नाहीये आणि त्यालाच मोक्ष असं म्हणतात। हा पहिल्या प्रश्नाचा आता उत्तर द्यायला थोडीशी सुरुवात झालेली आहे। ज्यावेळी शास्त्र ग्रंथांमध्ये मोक्ष विचार असा करण्याची वेळ येते
त्यावेळी शास्त्र ग्रंथ फार अवघड भाषेत सांगतो. कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं शास्त्र सांगतं आपल्याला, की आपलं अज्ञान निवृत्त झालं पाहिजे, म्हणजे कार्यरूप अज्ञान. आता कार्यरूप अज्ञान काय आहे? सुख आणि दुःख, नंतर शरीराला मी स्वतःला मी समजतो, अशा पद्धतीने कार्य अज्ञान, मी कर्ता समजतो, असं कार्यरूपाने असणारं जे अज्ञान आहे त्याची निवृत्ती झाली पाहिजे. पण कारणासह ते जे कार्य अज्ञान आहे ते का मला भासायला लागतं? म्हणजे ती जी वृत्ती आहे माझ्या अंतःकरणात, मी करता ही भूमिकेची का जास्त मी माझ्या सर्वांपुढे मांडायचा प्रयत्न करतो? म्हणजे मुख्य विचार काय असतो की मी केलेलं असतं एवढंच, पण काय होऊन जातं, मी ते थोडं विस्तारितपणे सांगतो आणि माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाहीये हे सांगतो. आम्ही असं सगळं घडतं का? तर याचं कारण काय सांगितलं जातं? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आपल्याला मोक्ष विचाराकडे जायचंय, पण ते मोक्ष म्हणजे काय हे सांगताना त्या अज्ञानाची ही वृत्ती मला डिफाईन केली पाहिजे आणि त्यातून मग ती मोक्ष वृत्ती आणि पुन्हा मोक्षाला आलेली सहजता अशी एक भूमिका आपल्या पुढे मांडावी लागते. म्हणजेच काय आहे की हे कार्यरूप अज्ञान आहे आणि एक कारणरूप अज्ञान आहे. आणि मग मोक्षाचं स्वरूप कसं आहे? तर कार्यरूप अज्ञानाचीही निवृत्ती झाली पाहिजे आणि कारणरूप अज्ञानाचीही निवृत्ती झाली पाहिजे आणि ती विचाराने झाली पाहिजे. किंवा संत म्हणतात सारासार विचारे संता संगे. म्हणजे मुख्य भूमिका काय आहे की सारासार विचार झाला असता, आसार म्हणजे हे जगत नावाची जी गोष्ट आहे आणि जगतातले पदार्थ आहेत त्यांच्याविषयी जी माझी आसक्त वृत्ती आहे ती माझ्या अंतःकरणातनं दूर होते आणि मग आसार वृत्ती निवृत्त झाल्यानंतर जे काय उरतं ना त्याला साररूप ब्रह्म म्हणतात आणि ते मी आहे असा मला अनुभव येतो. आणि तो काय स्वरूपात येतो की मी आनंदाशी एकरूप झालो. तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले, मी कसा झालो तर मी काहीच्या बाही झालो. त्यांना काही बोलता येईना. अहो आनंद झाला म्हणजे नक्की काय झालं? जसा काही मला मोबाईल मला वेगळेपणाने कळतो तसा काही आनंद तुम्हाला वेगळेपणाने झाला का? अहो काहीची बाही झाला. म्हणजे मला त्या आनंदाविषयी व्यक्तता काही माझ्या अंतःकरण वृत्तीत नाही. असं जे काय स्वरूप आहे आनंदाचं, दृढ म्हणजे पक्क, अपरोक्ष म्हणजे साक्षात, म्हणजे ते मी आहे या पद्धतीने, आणि पुन्हा अपरिवर्तनीय म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत नाही, असं जे स्वरूप आहे ना त्याला मोक्ष असं म्हणतात. आता हा सगळा झाला अवघड विचार. आता तोच विचार मी काही समर्थांच्या ओव्यांसह सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण समर्थांच्या ओव्या या खूप काही समर्पकपणे आपल्याला मोक्ष विचार सांगतात. पहिल्याच समासामध्ये ग्रंथ प्रवेशाच्या याच्यामध्ये ओवी आहे, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. आता फलश्रुती हा जो शब्द आहे ना तो मोक्षरूप या अर्थाने बोलला गेलेला आहे. आणि मग होतं काय, म्हणजे मोक्षरूप होतं म्हणजे नक्की काय होतं तर नासे अज्ञान दुःख भ्रांती. म्हणजे काय होत जातं की मी अज्ञानी ही जी भूमिका आहे, कार्यरूप अज्ञान आणि कारणरूप अज्ञान या दोन्हींचीही निवृत्ती झाली पाहिजे आणि ती विचाराने होते. म्हणजे कार्यरूप अज्ञान आणि कारणरूप अज्ञान हे दोन्हीही निवृत्त झालं पाहिजे आणि त्याचा परिणाम काय होतो? नासे अज्ञान, अज्ञान निघून गेलं, मी कोण आहे मला कळालं, मी कोण ऐसा आहे तर धरू पाहता देहाती, हे मला कळून जातं. आणि कळल्यानंतर काय होतं, दुःख आणि भ्रांतीचे जे विचार असतात ते सगळे निघून जातात. म्हणजे काय झालं, मोक्षाचं एक स्वरूप काय आहे, जेणे भ्रांतीपासून हिरतले. म्हणजे मी त्या भ्रमातनं निवृत्त होतो. कोणत्या भ्रमातनं? मी करता या भ्रमातनं निवृत्त होतो, नंतर जग सत्य या भ्रमातनं निवृत्त होतो, शरीर सत्य या भ्रमातनं निवृत्त होतो. माझे विकार, मुख्य मुद्दा काय आहे की शरीराचे विकार हे मी त्या आत्मस्वरूपावर घालतो आणि मग मी म्हणतो माझं आयुष्य किंवा माझं जे अस्तित्व आहे ते त्या शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे, याविषयी मी अत्यंत निसंदिग्ध होऊन जातो. आणि तुकाराम महाराज म्हणतात तसं, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. म्हणजे माझा देह असेल नाही तर नसेल, पण मला त्याची चिंता नाही. मी माझ्या पांडुरंगाशी म्हणजे स्वरूपाशी एकरूप झालेलो आहे. आता मला काय, आता काय होणार ते होय नका, जाणार ते जाय नका. कशाबद्दल? माझ्या शरीराबद्दल. या सगळ्या भ्रांतीतनं सुटका होणं म्हणजे विकार शरीराचे हे माझे विकार नाहीत असं निसंदिग्धपणे मला कळणं, हेच माझ्या मोक्षाचं स्वरूप आहे.
आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. नासे अज्ञान दुःख भ्रांती पुन्हा बुद्धिमानता. बुद्धिमानता ही कोणाची आहे तर ती या वाच्यार्थाने असलेल्या जीवाची आहे. आत्मरूप मीच्या ठिकाणी बुद्धी नाहीच, कारण त्याच्या ठिकाणी शरीर नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी बुद्धी नाही. मग काय आहे? आत्मरूपाने मी निर्बुद्ध आहे असं त्याला पक्क कळतं. पण वाच्यार्थाने मात्र बुद्धीची आवश्यकता आहे, कारण समर्थ म्हणतात बुद्धिवीण प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ तया मूर्खासी खळखळ कोणी करावी. म्हणजे इथे काय आहे, मोक्षाचं स्वरूप काय आहे? नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. आता ज्ञानप्राप्ती हा मोक्षाशी संबंधित असलेला शब्द आहे. म्हणजेच काय आहे, मी कोण आहे हे मला कळतं. या शब्दाचा अर्थ पुन्हा मी कोण नाही ही वृत्ती माझ्या अंतःकरणात निघून जाते. आमचे श्री गुरु सोप्यात सांगतात की जे माझं आहे ते मी नाही, म्हणजे शरीर माझं आहे पण ते मी नाही. अशा पद्धतीने मी या नको असलेल्या विचारधारा माझ्या अंतःकरणातनं दूर केल्या असता मला जे मी कोण आहे हे कळतं. यालाच काय म्हणायचं, याला मोक्ष म्हणतात. पण त्या कळण्याला पुन्हा सहजता आली पाहिजे. म्हणजे मी आत्मा आहे हे मला वृत्तीच्या स्तरावर कळालं, पण त्यालाही सहजता आली. इतका सहज मी झालो की मी आनंदात आहे हे सांगायला आता वेगळी वृत्तीच माझ्या अंतःकरणात उरलेली नाही. त्यालाच काय म्हणायचं, आनंदाचे डोही आनंद कर, आनंदाची अंग आनंदाचे. काय आहे, हा सगळा विश्वच आहे. मोक्षाच्या स्वरूपामध्ये हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, अशी भूमिका अंतःकरणात तयार होते. कुठेही काम क्रोध लोभ मोह मत्सराची भूमिका शिल्लक राहत नाही. म्हणजेच काय झालं, पुन्हा येतो शास्त्र भाषेवर की अज्ञान आवरण आणि विक्षेप या तीन गोष्टी निघून जातात. म्हणजे पाप करण्याची वृत्ती मोक्षामध्ये निघून जाते. नंतर पुन्हा अज्ञान, कुठलं अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान निघून जातं, त्यालाच आवरण असं म्हणतात. आणि विक्षेप निघून जातो की म्हणजे मुख्य भूमिका काय आहेत की मी मला कोण आहे हे कळालं. असत्वापादक आवरण जे आहे ते ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल शंका घेते. त्यानंतर पुन्हा अभानंदापादक आवरण जे आहे ते मी आनंदाचा ठेवाय हे मला कळू देत नाही. आणि अनानंदापादक आवरण आहे मी आनंदात आहे, मी कायम आनंदाचा ठेवाय हेही मला कळत नाही. म्हणजे मला माझ्या आनंदाचं भान नाही. अशा ज्या काय अवस्था असतात त्या निघून जातात. आणि त्या निघून कशाने जातात, पुन्हा परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. शब्दज्ञान कळलं पाहिजे मला आणि शब्दज्ञानानुसार माझी साधना घडली पाहिजे. तो खरा अपग्रेड परोक्ष ज्ञानाचा. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, परोक्ष ज्ञानाचा अधिकारी हा नुसता शब्दज्ञानी नाहीये, त्याचा असत्वपादक म्हणजे आत्मस्वरूपाच्या अस्तित्वाबद्दलचं आवरण जे आहे ना ते निघून गेलेलं असतं. कारण ध्यानाने त्याने मी आनंदाचा ठेवा आहे हे त्याला नक्कीच कळलेलं असतं. इथपर्यंतचा जो विचार आहे ना तो फक्त आधी कळला पाहिजे आणि त्यातून मग त्या कळण्याला सहजता येत गेली पाहिजे. मग पुढे शोकनाश होऊन जातो आणि आनंदाची वाप्ती होते. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, मी निसंदिग्धपणे आनंदाचा ठेवा आहे. आता माझ्या जीवनात काही घडलं तरी माझा आणि त्या जीवनाचा संबंध नाही, तो सगळ्यांमध्ये राहतो. पण तो आनंदाशी मात्र कायम एकरूप असतो. समर्थांचा एक समास आहे, अनिर्वाच्य असा एक समास आहे. तो समास आपण वाचावा. त्याच्यामध्ये या मोक्षाचं स्वरूप आपल्याला अत्यंत सरळपणे अगदी त्या मोक्षाला टच करणारं म्हणूया, अगदी त्याच्या जवळ जाणारं जे काय तत्वविवेचन आहे त्यातल्याच काही ओव्या मी इथे मांडलेल्या आहेत. त्यांनी त्या मोक्षाचं स्वरूप सांगताना समर्थ म्हणतात, जेथ मुराले मी पण. आता बघा, इथे अज्ञान दुःख भ्रांतीमध्ये मीपणा असतो आणि इथे काय आहे, समर्थ त्या मोक्षाचं स्वरूप सांगतायत, जेथ मुराले मीपण त्याची अनुभवाची खूण. म्हणजे जिथे मीपणाचा निसंदिग्धपणे नाश झालेला असतो तिथे या आनंद रूपाचा अनुभव असतो. म्हणजे मी अज्ञानी, मी सुखदुःखाचा अधिकारी, हे सगळे अलीकडचे विचार आहे. अहो तिथे मी ब्रह्म आहे हा सुद्धा जो विचार आहे ना मीपणाचा, तोही केलेला आहे. आता तिथे काय आहे, तिथे त्याची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलीच. आता याला बोलतात अनुर्वाच्य समाधान की ज्याच्या विषयी काही बोलता येत नाही. संस्कृत मध्ये म्हणतात यतो वाचो निवर्तनते, किंवा ज्ञानदेव म्हणतात शब्दे विण संवादीजे, किंवा समर्थ म्हणतात ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा. अनुभवाची खूण काय आहे की त्याचं शब्द ज्ञानाची जी निर्फळ बडबड आहे ना ती सगळी शांत होऊन जाते. तो त्या समाधानात निघून जातो.
मुख्य विचार काय आहे? अनुर्वाच्य समाधान, की ज्या समाधानामध्ये कशाचा काडीचा कोणाचाही संबंध नाही, निरपेक्ष समाधानाचा अधिकारी होणं हेच त्या मोक्षाचं स्वरूप आहे. पुढे जाऊन ते म्हणतात, मग ते शुद्ध ज्ञान कसं आहे? पाहावे आपणासी आपण या नावं ज्ञान म्हणताना ते शुद्ध ज्ञान कसं आहे? मी दासबोधाच्या यांनी सांगतोय, कारण आपण सर्वजण दासबोधाचे प्रेमी आहात, म्हणून मी दासबोधाचा अवलंब केले. शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, की ते शून्याच्या पलीकडे असलेलं जे शुद्ध ज्ञान आहे, की ज्याला म्हणतात महाकारण देहाची परिपक्व अवस्था, म्हणजे ज्ञानाचा देह म्हणजे मी ज्ञानरूप आहे असं शून्यत्वातीत म्हणजे शून्याच्या अतीत असलेलं जे काय ज्ञान आहे त्याला शुद्ध ज्ञान असं म्हणतात, की ज्या ज्ञानात कशाचीच भेसळ नाही, ना जगाची भेसळ, ना कर्त्याची भेसळ, ना कर्माची भेसळ, असं शून्यात शुद्ध ज्ञान तेने झाले समाधान. म्हणजे मला समाधान मिळालेलं आहे आणि ते निरपेक्ष समाधान आहे, ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती. म्हणजे मी आनंदाचा ठेवा आहे हे मला ऐक्य रूपाने कळालं आणि ते कुठे गेलं? पुन्हा सहज स्थितीत गेलं. इथे सहज स्थितीला खूप काही महत्व आहे आणि जोपर्यंत माझी सहज स्थिती मी आनंदाचा ठेवा आहे याला येत नाही तोपर्यंत मोक्ष झाला नाही. आणि जर का मी आनंदाचा ठेवा कायम आहे असं मला कळालं तर मग मी मोक्षरूप झालेलो आहे. सगळ्या ग्रंथाचा अभ्यास संपलेला आहे. पुन्हा या शब्दांच्या अभ्यासामध्ये काही गडबड करण्याचं कारण नाही. वाचले तर त्यांनी त्याच्या मजेसाठी वाचलेले असतात. मग आता त्याची रूपांतर जी आहेत ती कशी होतात ते सुद्धा अनिर्वाच्य समासामध्ये समर्थांनी सांगितलं. ज्ञान गोष्टीचा गलबला सरोना अर्थ प्रगटला. म्हणजे हा सगळा ज्ञान गोष्टीचा गलबला आहे. आता सगळं मी सांगतोय ना हे सगळा ज्ञान गोष्टीचा गलबला आहे. म्हणजे या ज्ञानरूपतेविषयी चाललेली काय आहे? बडबड आहे. तुम्ही म्हणाल ती बडबड निरर्थक आहे का? नाही, ती बडबड निरर्थक नाहीये, ते ऐकणं निरर्थक नाहीये, कारण हे सगळं अज्ञान निवृत्तीसाठी आवश्यक आहे. ब्रह्मज्ञानासाठी याचा काहीही उपयोग नाही. अज्ञानाची निवृत्ती आपल्याला काय सांगितलंय? कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही युगपत आहे, त्या क्षणीच आहे. मग त्या क्षणीच असेल तर मग हा ज्ञान गोष्टीचा गलबला सर्वना अर्थ प्रगटला. अर्थ शब्दाचा अर्थ अनुभव. हा ज्ञान गोष्टीचा सगळा शब्दांचा सगळा खेळ आहे ना, तो सगळा शांत झाला आणि अर्थ प्रगटाला. काय अर्थ प्रगटाला? याचा विचार घेता आला अंतरी अनुभव. म्हणजे या शब्द ज्ञानाचा मी पाठखेळ केला, मी त्याची पाठशिवणी केली आणि मग काय झालं? ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला. आणि तिथे तो काय झाला? त्याच्या अंतरी अनुभव प्रगटला की हे तत्व मी आहे आणि त्याला सहजता आली. इथपर्यंतचा जो विचार आहे ना तो सगळा मोक्षाचा विचार आहे. आणि म्हणून शेवटी पुन्हा या मोक्ष विचाराचं म्हणूया गोष्ट संपवताना मी असं म्हणतो, म्हणून ते समाधान. सगळा मोक्षाचा संबंध जो आहे ना शांती, तृप्ती आणि समाधानाची आहे. मग आता ते कसं आहे? म्हणून ते समाधान बोलताची न ये ऐसे जाण. त्याविषयी बोलता येत नाही. मी कसा झालो? तर मी समाधानी झालो. म्हणजे काय? मग आता काय? मुक्याने गुळ खादला. आता मुका माणूस आहे, त्याने गुळ खाल्ला, तो काय चवीविषयी बोलणार? तो फार तर हाताने कृती करून सांगेल, पण बोलता येणार नाही. म्हणजेच काय आहे? ब्रह्म कुठल्याही पद्धतीने आपल्याला त्याच्याविषयी बोलता येत नाही. मग आता त्याची खूण काय? की मला ज्ञान झालं, अभ्यास केला, सगळं काही झालं, पण पुढे मी ज्ञानरूप झालो, मोक्षरूप झालो. म्हणजे काय झालं? मग पुढच्या चरणात श्री समर्थ म्हणतात, निशब्दाची ऐसी खूण ओळखावी. मग काय खूण आहे? तर बोलणं शांत होऊन जातं आणि बोलणं शांत झालं की त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं मोक्षरूप झालं. असं हे सगळं मोक्षाचं स्वरूप आहे. ते मी एक थोडक्यात ती शंका समाधान करण्याचा प्रयत्न केला. आणि आता पुढची जी शंका आहे ती मात्र आपल्या तक्त्यामधल्या विचारधारातली आहे. चौथा जो विचार आहे तो संकल्प या विचारधारेतली आहे. मग आता जीव, ईश्वर आणि ब्रह्म यांचा संकल्पाविषयीचा विचार या श्री गुरु काकांनी आपल्या पुढे मांडलाय. की जीवाचे संकल्प सगळे असतात ना, ते सगळे प्रारब्ध वशात असतात. म्हणजे मी सगळे संकल्प करतो की मला फार छान बोलायचंय, आता असा संकल्प म्हणूया. की मी बसायच्या आधी म्हणालो की या सगळ्या संकल्पना अगदी
जास्त चांगल्या समजल्या पाहिजेत, मी फार छान समजलं पाहिजे, अशा पद्धतीने मी संकल्प करून बसलो. पण जे कळणं नावाची जी गोष्ट आहे ना, ते प्रत्येकाला मात्र विविधतेने कळतं. या शब्दाचाच अर्थ काय आहे, सगळे मंडळी हे संकल्प करून बसले आहे की मला हा ग्रंथ तितका ज्या पद्धतीने ग्रंथ सांगितला गेलाय तेवढ्या प्रमाणात कळलाच पाहिजे. पण काय होतं, मला कळणं जे आहे ना ते माझ्या प्रारब्धात जेवढं असतं ना तेवढं कळतं. मग आता पहिल्यांदा ऐकताना मला किती कळालं, थोडं कळालं. मग दुसऱ्यांदा ऐकताना जरा त्याच्यापेक्षा जास्त कळालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, अभ्यास नावाची जी गोष्ट आहे ना ती खरंच केलीच पाहिजे. म्हणून जीवाचे जे संकल्प असतात ना ते त्यांनी पुरे करण्यासाठी लक्षात घ्या, ईश्वराला शरण गेलं पाहिजे. कारण जीवाचं जे काय सगळं आयुष्य जे आहे ना ते सगळे संकल्प पूर्ण करायचे आहेत किंवा नाही करायचे आहेत यावर त्या ईश्वराचं नियंत्रण असतं. म्हणजे प्रत्येक संकल्प जीवाचा ईश्वराच्या नियंत्रणाखाली चालतो. म्हणून जीवाला ईश्वर शरण्य आहे. म्हणजे जीवाने ईश्वराला शरण जावं हे मी अवांतर बोलतोय. म्हणून जीवाचा प्रत्येक संकल्प जो आहे तो त्याच्या अंतःकरणात तयार होतो, पण ते पूर्ण करायचंय का नाही करायचा आहे तो संकल्प पूर्ण, हे सगळं त्या ईश्वराच्या स्वाधीन असतं. त्याला असं म्हणतात की जीवाचा प्रत्येक संकल्प हा प्रारब्धवशात पूर्ण होतो, नाहीतर नाही होत. ही भूमिका आहे. पुढचा जो आहे तो ईश्वराचा संदर्भात आहे, ईश्वराचा सत्य संकल्प. म्हणजे याचा अर्थ सत्य संकल्पाचा दाता नारायण, अशी भूमिका मांडली गेलेली आहे. म्हणजे त्याच्याकडे इतकं अप्रतिहत सामर्थ्य आहे की तो जे बोलतो ते तो करतोच. मुख्य भूमिका काय आहे की तो कसा आहे, सत्य संकल्पी आहे. म्हणजे त्याने ठरवलं की ते तो करतोच. आणि जीवाच्या बाबतीत काय आहे, तो ठरवतो एक आणि होतं एक. म्हणून त्यांनी काय करायचं सोडायचंय का, अभ्यास करायचा सोडायचा नाही. तर त्या ईश्वराला माझ्याविषयी सत्य संकल्प करण्या इतपत त्या ईश्वराला काय केलं पाहिजे की करुणा धाव. म्हणजे काय की तू इतका करुणाधीन व्हायला पाहिजे तो ईश्वर की त्यांनी माझ्यासाठी माझ्या अभ्यासासाठी सतत पाठपुरावा करण्यासाठी मला बुद्धी दिली पाहिजे. म्हणून बुद्धी दे रघुनायका असं म्हणतात. कारण रघुनाथ हा सत्य संकल्पी आहे आणि मी त्याला जर बुद्धीची मागणी करत असेल, सारखी सारखी मागणी करत असेल, सारखा सारखा मी अभ्यास करत असेल तर प्रारब्धवशात त्याला मला सहाय्य व्हावं लागतं. आणि तो मला सहाय्य होतो आणि माझे प्रारब्धातले जे सगळे अभ्यास करणारे मनसुबे असतात ते पूर्ण होण्याला आपल्याला एक तयारी करता येते. पण व्यावहारिक सत्तेतले सगळे जे काय म्हणूया संकल्प विकल्प असतील ते माझ्या प्रारब्धानुसार पूर्ण होतील, नाहीतर नाही होतील. पण इथे मात्र अभ्यास करण्याचा संकल्प मात्र हा आपण प्रारब्धवशावर न टाकता प्रयत्नांवर हे केला पाहिजे. म्हणून यत्न तो देव जाणावा, जपी ललाट रेषा पालटे. आणि ब्रह्म कसं आहे तर संकल्प शून्य आहे. मग आता ब्रह्म संकल्प शून्य कसं, कारण एकोहम बहुस्यम हा संकल्प ब्रह्मस्वरूपाला झाला. मग आता त्याचं काय आपण म्हणूया संगती लावायची, तर हा ब्रह्मस्वरूपावर केलेला आरोप आहे. आरोप शब्दाचा अर्थ काय झाला की एक या जगाची संगती लावण्यासाठी वास्तवात जग झालेलंच नाही, पण आता संगती लावली पाहिजे. मग संगती लावायची असेल तर कोणाला तरी कारण केलं पाहिजे. जसं अविद्येची संगती म्हणजे हे दुःख भ्रांती याची संगती जर का मला लावायची असेल तर ती आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने होते. मग तसंच हे जग नावाची गोष्ट झाली आहे असं जर का म्हणायची वेळ आली तर मग काय करावं लागतं, ब्रह्मस्वरूपाला संकल्प झाला. कसा संकल्प झाला, एकोहम बहुस्यम, की मी एकटा आहे, बहु व्हावे. आणि बहु व्हावे झालं की ईश्वराची निर्मिती आणि ईश्वराच्या निर्मितीतनं पुन्हा या जगाची निर्मिती. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ब्रह्मस्वरूपाला संकल्प झाला हे जे काय म्हणणं आहे हे त्याच्यावर आरोपित आहे. वास्तवात ब्रह्मस्वरूपाला संकल्प होण्याचं काही कारण नाही. कारण संकल्प कोणाच्या ठिकाणी आहेत, ज्याच्या ठिकाणी शरीर असतं त्याच्या ठिकाणी संकल्प असतात. ब्रह्म अशरीरी आहे म्हणून त्याच्या ठिकाणी संकल्प नाही. पण संकल्पाची तिथे काय केलेली आहे, आपण कल्पना केलेली आहे. आणि कल्पना केलेली असल्यामुळे तो ब्रह्मस्वरूपावर एक काय झाला, आरोप झाला. म्हणून ब्रह्म काय झालं, संकल्प झाला, अशी भूमिका मांडली गेलेली आहे. पण वास्तवात मात्र ब्रह्म पुन्हा संकल्प शून्य आहे. आणि ते ब्रह्म
मी आहे म्हणून माझे संकल्प सतत कसे असले पाहिजेत, तर ते स्वरूपाकडे जाणारे असले पाहिजेत, एवढा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि आजच्या अभ्यासाची आपली 21 मिनिटं गेलेली आहेत आणि उरलेल्या वेळामध्ये आपल्याला काही एक मोठा विचार जो आहे तो करायचा आहे. आपण पुन्हा मूळ आपल्या तत्वविवेकाच्या अभ्यासावर येऊ, म्हणजे मोक्ष विचाराच्या अभ्यासावर येऊ. आणि मोक्ष विचार असं सांगतोय की काय आपल्याला मूळ मुद्दा की 20व्या श्लोकामध्ये काय सांगितलं, अंतःकरणाचे 4 भाग सांगितले. म्हणजे या जगातलं प्रत्येक कार्य जे आहे ते जीव नावाचं तत्व अंतःकरणाच्या सहाय्याने करतो. पण त्याचं अंतःकरण कशापासून बनलेलं आहे, मग पुन्हा ते बोलले गेलेले आहेत की मन वायू तत्वाचं आहे, नंतर बुद्धी तेज तत्वाची आहे, नंतर चित्त जल तत्वाचं आहे, अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्या अंतःकरणामध्ये घटक सुद्धा काय आहेत की ते 5 महाभूत ही त्या अंतःकरणाचे घटक आहेच. मग त्याच्याप्रमाणे त्याचं वर्तन तसं चालतं. हा त्यातला एक भूमिकेचा विचार मांडला. आणि मग पुढे 24व्या श्लोकानंतर त्यांनी एक आपल्या पुढे एक इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज मांडलं. काय नॉलेज मांडलं की विश्व, तैजस आणि प्राज्ञ, विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत, अशा पद्धतीने आपल्या पुढे हे 6 शब्द आपल्या पुढे मांडले. आणि मग विश्व म्हणजे काय, तर जीवाच्या बाबतीत असलेला जागृतीचा अभिमान. मग अभिमानी शब्दाचा अर्थ काय, तर ती अवस्था धारण करणारा. आता मी जेव्हा जागा असतो ना, तेव्हा मला विश्व असं म्हणतात. ही शास्त्र भाषा आहे, ही इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज असलेली भाषा आहे. ती इन्फॉर्मेशन गोळा करायची, लक्षात राहिली तर रामकृष्ण हरी, नाही लक्षात राहिली तरी सुद्धा रामकृष्ण हरी. आपल्याला पुढे जाऊन काय अभ्यास करायचा आहे, हे कशासाठी सांगितलं याचा विचार आपल्याला जास्त महत्वाचा आहे. मग विश्व काय, जागृतीत जेव्हा मी असतो तेव्हा त्याला विश्व म्हणतात, स्वप्नात मी जेव्हा जातो तेव्हा त्याला तैजस म्हणतात, आणि जेव्हा मी झोपेत जातो तेव्हा मला प्राज्ञ म्हणतात. अशा पद्धतीने ही विश्व, तैजस आणि प्राज्ञ अशी भूमिका मांडली. आणि पुढे मग समष्टीच्या दृष्टिकोनातनं मांडली पाहिजे, ही जीवाच्या व्यक्तीच्या एका दृष्टिकोनातनं मांडली, त्याला व्यष्टी सापेक्षता म्हणतात. आणि मग पुढे काय आलं, समष्टी सापेक्षता आली. मग विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत. मग आता काय झाला, समष्टी देह, स्थूल समष्टी देह काय आहे, पुन्हा विराट आहे. स्थूल समष्टी स्वप्न काय आहे, तर पुन्हा हिरण्यगर्भ आहे. मग समष्टी कारण शरीर काय आहे, तर अव्याकृत आहे, म्हणजे झोपलेले सगळे. अशा पद्धतीने त्याचा विचार मांडला जातो. म्हणजेच काय आहे, झोपलेले या शब्दाचा अर्थ 2 अर्थांनी, अज्ञानी या अर्थाने सुद्धा आहे. झोपेत अज्ञान असतं, अशा पद्धतीने बोलल्या गेलं. मग या मूळ मुद्दा काय आहे की विश्व, तैजस, प्राज्ञ किंवा विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत हे सांगण्याचं कारण काय. तर पहिलं जे कारण आहे ना, या तीनही अवस्था एकमेकांना खो देत चालतात. म्हणजे जेव्हा मी जागा असतो तेव्हा मी स्वप्नात नसतो आणि झोपलेलो नसतो. जेव्हा मी स्वप्नात असतो तेव्हा मी जागाही नसतो, म्हणजे अर्धवट जागा असतो, पूर्ण जागा नसतो किंवा झोपेतही नसतो. आणि जेव्हा झोपेत असतो तेव्हा विश्व आणि तैजस या दोन्ही भूमिका नसतात, मी प्राज्ञा अवस्थेत जातो, अशी भूमिका मांडली. पण या तीनही अवस्था एकमेकांना खो देत असल्या तरी संवित म्हणजे तत्व, म्हणजे पुन्हा ब्रह्म, हे त्याच्यामध्ये अनुस्यूतच आहे. त्या ब्रह्माचा तू शोध घे, हाच खरा या तत्व विवेकाचा विचार आहे. म्हणजे प्रत्येक कृतीत काय झालं पाहिजे, त्याचा शोध घेण्याची क्षमता माझ्या अंतःकरणात तयार झाली पाहिजे. मग जागृतीत मला त्याचा शोध घ्यायचा असेल तर मी काय करायचं, मी प्रत्येक कर्म करायचंच आहे. सकाळी नोकरीला जायचं, नंतर नोकरी करून घरी यायचं, घरी मुलाबाळांमध्ये बसून त्यांच्याबरोबर काम करायचं, समजा त्यांना काही प्लस मायनस असेल ते सगळं देऊन मग पुन्हा मी माझा अभ्यास करायचा. मग हे सगळं करताना माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत राहिली पाहिजे. मग आता तू हे आनंदाचं जे काय तत्वज्ञान आहे आता आपण विचार करतोय ते तुला कळून घ्यायचं असेल तर काय पद्धतीने कळून घेता येईल तुला. मग तिथे आपल्याला लक्षात येतं की मी निष्काम कर्म, निष्काम उपासना केली, म्हणजे मुख्य विचारधारा काय आहे, मी पापवृत्तीने जीवन जगलो नाही आणि मी प्रत्येक कर्म जर निष्काम केलं, भगवंताजवळ काही मागितलं नाही, तर तोच माझं चित्त शुद्ध आणि शांत करतो. आणि त्या तत्व विचाराला म्हणजे आवरण दोष निवृत्त्यर्थाला आपण काय करू शकतो, पुढे जाऊ शकतो. तत्व विचाराला आपण पुढे नेऊ शकतो. आणि ज्याच्यामुळे हा तत्व विचार होऊ शकत नाही त्या दोषाला मी दूर करण्याची क्षमता माझ्या अंतःकरणात तयार करू शकतो. म्हणून इथे काय आहे, ती संवित अन्वय रूपाने या तीनही
अवस्थांमध्ये आहे, अवस्थांचा विचार केला, पण ती संवितच आपल्याला ते मी आहे हे मला कळलं पाहिजे, हाच खरा या तत्वविवेकाचा विचार आहे. म्हणून जीव नावाचं तत्व आहे ना, ते तत्वरूपाने एकच आहे असं पंचदशीकार म्हणतात. पण काय होतं, या सत्वरजतमाच्या भिन्न वाटणीमुळे, या 3 गुणांच्या वाटणीमुळे हे वेगळेपण मला दिसतं. आपल्याला वेगळेपण दिसतं ना, कोणी अभ्यास करतं, कोणी नाही करत, कोणी वागताना खूप चंचल वृत्तीने वागतं, कोणी निषिद्ध वर्तन करताना आपल्याला दिसतं. मग असं कारण का दिसतं? हे समाजामध्ये अशा सगळ्या गोष्टी का सगळीकडे दिसतात? त्याचं कारण आहे की जीव तत्व रूपाने एकच आहे, बुद्धी अधिक आत्मा, अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. पण या 3 गुणांच्या भेसळीमुळे मात्र जीवाचं वर्तन विस्कळीत होत असतं. आता त्या विस्कळीत वर्तनातनं जर का मला बाजूला व्हायचं असेल तर समर्थांना शरण जावं. सत्वगुणे भगवत भक्ती, रजगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावी जेती प्राणी. समर्थांनी स्ट्रेट सांगितलं. ते म्हणतात सत्वगुणात राहा, आणि सत्वगुणात राहायचं असेल तर काय कर? निष्काम कर्म, निष्काम उपासना, नाम आणि ध्यान. जे श्री गुरूंनी मला साधन सांगितलंय ते नीट चालवणं हेच खरं आपल्या अभ्यासाचं कर्तव्य आहे. म्हणून इथे काय आहे, हे प्रत्येकाला ईश्वर नावाची जी गोष्ट आहे ना, ती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. काही जीव भोगासक्त दिसतात, काही जीव अनासक्त दिसतात. जे अभ्यास करतात ते अनासक्त असतात, ते वैराग्याच्या पाठी लागतात. आणि जे भोगासक्त असतात त्यांना वैराग्य म्हणजे काय माहीतच नसतं. काही काळ आपलं थोडंसं एकांड पिसं वैराग्य साजरं करतात आणि मग पुन्हा पुन्हा आपल्या पूर्वपदावर येतात. मग असं का घडतं की प्रत्येक जो जीव आहे त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे भोग त्याला मिळत जातात. ही सगळी योजना कोणाची आहे? पंचदशीकार म्हणतात ही सगळी योजना त्या ईश्वराची आहे. आपण आता तोच विचार केला की प्रत्येकाला ईश्वर कसा आहे? प्रारब्धावशात. सॉरी, हे जीव नावाचं तत्व कसं आहे? ते प्रारब्धवशात आहे. म्हणजे प्रत्येक कर्म काय पद्धतीने तो करतो ना, हे जे क्रियमाण स्वातंत्र्य आहे ना, थोडं त्याचा विचार आपल्याला खूप केला पाहिजे. कारण या क्रियमाण स्वातंत्र्यात मी मला स्वतःला बदलण्याची व्यवस्था तयार करतो. ईश्वर मला शरीर प्रदान करतो. कोणत्या कुळात जायचं, कुठे जायचं हे सगळं तो डिसाईड करतो आणि मला तिथे थोडंसं स्वातंत्र्य देऊन तिथे नेऊन ठेवतो. आणि तो मला माझ्या कर्माची फळं देतो. आणि कर्माची फळं देऊन तो मला पुन्हा काय करतो की त्या आत्मज्ञानाकडे जाण्याची सुद्धा एक व्यवस्था करत असतो. पण मी तिकडे दुर्लक्षितपणा करतो क्रियमाण स्वातंत्र्यात. आणि मग मी म्हणतो हे काय सतत माझ्या वाट्याला सुख आणि दुःखात्मक जीवन आलेलं आहे. पण या सुखात्मक आणि दुःखात्मक जीवनाचा शिल्पकार माझीच कर्म मला जबाबदार असतात. मग काय आहे, हे शरीर मला कोण प्रदान करतं? तो ईश्वरच प्रदान करतो. मग भोग देण्याची व्यवस्था काय आहे? त्याचीच आहे. मग ही विविधता आपण कशी काय प्राप्त केली? तर आपल्याच विविधतेतनं कर्माच्या आपल्याला ही विविधता प्राप्त झालेली असते. मग आता काय आहे, ही विविधता प्राप्त होते. तर मग हे जग कसं निर्माण झालं असा पुन्हा पंचदशीकार आपल्याला एक प्रश्न विचारतात. आणि मग पंचीकरणाची एक रीत आपल्या पुढे मांडतात. ती पंचीकरणाची रीत आहे ना, ती थेरॉटिकल. की काय झालं, प्रत्येक भूत जे आहे मुख्य भूत असं आपण गृहीत धरलं की त्याच्यामध्ये उरलेली 4 भूत त्याच्यात मिक्स करायची. मग आता ती कशी करायची? तर प्रत्येक भूत हे 1/4 समजायचं आणि उरले 1/2 समजायचं आणि उरलेली सगळी भूत 1/4 आपण काय करायची? ऍड करत जायची. आणि मग सगळे मिळून काय झालं? पंचीकरण तयार झालं. कसं झालं, काय पद्धतीने झालं याचा विचार कितीही केला ना तरी आपल्याला जे शास्त्रकार म्हणतायत त्यांच्याप्रमाणे ते स्वीकारावंच लागतं. पण मूळ मुद्दा काय आहे, हे पंचीकरण झालं आणि पंचीकरण होऊन हे जग निर्माण झालं. त्या जगाचा एक मी घटक म्हणून निर्माण झालो. पुढे काय? मला तत्व विचार करायचा आहे, मला मोक्षाकडे जायचंय. मग समर्थ माझ्या मदतीला येतात आणि ते म्हणतात आधी मिथ्या उभारावे, उभारून ते सांडावे, मग समाधान ते पावावे निसंगपणे. अरे हे पंचीकरण मी तुला कशासाठी सांगतोय? तर हे जग मात्र निर्माण झालेलं आहे म्हणून त्याला काही एक स्थिती आहे, म्हणून त्याचा नाश आहे. पण आत्मरूप मीचा नाश होणं कधी शक्य नाही. आणि आत्मरूप मीला ते मी आहे अशा पद्धतीने जाणणं हाच त्या तत्वविचाराचा मुख्य विचारधारेचा विषय आहे. आणि त्यालाच समाधान म्हणतात, त्यालाच मोक्ष म्हणतात. आत्ताच आपण तो विचार केलेला आहे. आणि मग ते समाधान, ते मोक्ष कसं आहे? तर निस्संग आहे.
या शब्दाचा अर्थ कोणतीही व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती याच्यावर अवलंबून नसलेलं जे काय समाधान आहे त्याला निस्संग समाधान म्हणतात. म्हणून पदार्थ निरपेक्ष समाधान, पदार्थ निरपेक्ष सुख अशी भूमिका तिथे मांडली. त्यानेच माझ्या जन्म मरणाची पुन्हा शांतता होते. कारण जन्म मरणाची दुथडी का वाहतीये या जगामध्ये, त्याचं कारणच आहे मी आणि माझं हे मला सतत त्रास देत राहतं. आणि ते त्रास देत राहिल्यामुळे अहम ममतेची एक विचारधारा माझ्या अंतःकरणात तयार होते आणि या अहम ममाध्यासामुळे मी माझ्या आनंदाकडे जाऊ शकत नाही. मग आता मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? त्या कल्पित भूतांचा विचार, कल्पित भूत आहेत याच पद्धतीने करायचा आणि मग माझी भ्रांतीतनं सोडवणूक करून घ्यायची. म्हणून ही जी काय 5 महाभूत आहेत ना, त्यांनी बनलेल्या वस्तूंचा हव्यास हेच माझ्या काय म्हणूया जन्म मरणाचं पुढचं एक कारण ठरू शकतं. हाही विचार आपल्याला करावा लागतो. म्हणून मला सुखी व्हायचं नाही, मला दुःखी व्हायचं नाही, तर मला सुखरूप व्हायचंय असा ठेका जीवनात जर का सतत लावायचा असेल तर हे पंचीकरण एकदाच समजून घ्यावं आणि समजून घेतल्यावर एकच निर्णय करावा की सगळी पंचमहाभूत आहेत आणि त्यापासून बनलेले पदार्थ आहेत. माझ्या शरीरासह, माझ्या मनासह ते सगळे पदार्थ आणि माझं मन हे सुद्धा कसं आहे, पुन्हा मिथ्या आहे. मग मिथ्या मनाने काय करायचं? या आपल्या आनंदाकडे जाण्याचा विचार करायचा आणि त्याला आनंदाकडे विचार जाण्याचा करायचा असेल तर समर्थ पुन्हा मनाच्या श्लोकात म्हणतात की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना सदा राघवे वस्ती कीजे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. आणि त्या मनाने सतत रामाकडे जाण्याचा निर्णय करायचा, तत्वचिंतन करायचं. आणि ते तत्वचिंतन करायचं असेल तर जगाला मिथ्या ठरवावं लागेल. आणि जग जर का मिथ्या ठरलं तर मी माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करू शकतो. आणि नाही जर मी मुक्त झालो या जन्मात तर काय होईल? मग हे पंचदशीकार म्हणतात की तू भोवऱ्यात सापडलेल्या किड्यासारखा राहशील. भोवऱ्यात सापडलेला, पाण्याच्या भोवऱ्यात सापडलेला जो किडा असतो तो सतत पाण्यात गोल गोल फिरत राहतो. त्याप्रमाणे मी जन्म मरणाच्या चक्रात गोल गोल फिरत राहतो आणि मी अनंत योनी मध्ये जन्म घेतो आणि मी सुखदुःख भोगतच राहतो. म्हणजे हा परिणाम आहे. पंचमहाभूतांना मी सत्यत्व दिलं की मग त्या वस्तू मला माझ्या व्हाव्या असं वाटतात आणि त्यातून मग सत्कर्म घडण्याऐवजी दुष्कर्मच जास्त घडली जातात. फसवाफसवी घडते आणि मग जो फसवतो त्याला मात्र कधीही मी आनंदाचा ठेवा आहे असं कळण्याची भूमिका नाहीये. मी दुसऱ्याला फसवू शकतो पण ईश्वराला फसवू शकत नाही. म्हणून हा संसाराचा भोवरा आहे. आता या भोवऱ्यातनं जर मला सुटायचं असेल तर पुन्हा आलं निष्काम कर्म, निष्काम उपासना, सत्कर्म योगे भोय घालवावे. असं का म्हणतायत समर्थ? सत्कडे जाणारी कर्म तू कर. सत्कर्म योगे म्हणजे चांगली कर्म इतकाच नाहीये त्याचा विचार. सत्कर्म योगे म्हणजे सत्कडे जाणारी कर्म करायची. म्हणजेच काय करायचं? प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करायचं आणि अभ्यासाचा विचार सतत करायचा अंतःकरण. यातूनच मग ती सकाम कर्म बाजूला पडतात आणि निष्काम कर्म भगवत प्राप्तीच्या इच्छेने ती व्हायला लागतात. आणि ती व्हायला लागली की मी माझ्या आनंदाकडे जाण्याची एक सुंदर व्यवस्था तयार करू शकतो आणि मग मला माझ्या तत्वाचा अनुभव येऊ शकतो. आणि मग या पंचदशीकारच असं म्हणतात की नंतर ही उपासना जेव्हा फलद्रूप होते तेव्हा खऱ्या अर्थाने त्या श्री गुरु लाभाचा विषय आपल्या पुढे येतो. त्यांनी सांगितलेला विवेक, त्यांनी सांगितलेल्या आत्मस्वरूपाची जी काय ऐक्य स्थिती आहे, हे सगळे मार्गक्रम माझ्या पुढे असे म्हणजे काय म्हणूया असे ब्राईटली ओपन होऊन जातात. आणि मला काय आहे, माझा मार्ग मोकळा झाला अशा भावनेतनं मी अभ्यास करायला लागतो. श्रवणात कळायला लागतो. श्रवण कशासाठी चाललंय की अहो ती जी काय वेदांमध्ये सांगितलेली जी काय भूमिका आहे ती कर्मपर आहे का, उपासनापर आहे का, ज्ञानपर आहे, हे त्या श्रवणातनं मला कळतं. म्हणजे काय आहे, तो जो मुख्य विचारधारा आहे ती प्रमाण असंभावना. प्रमाण शब्दाचा अर्थ श्रुती प्रमाण. आता प्रमाणाविषयी असलेला संशय जर मला दूर करायचा असेल तर मला श्रवणाशिवाय पर्याय नाही. आता प्रमेय असंभावना म्हणजे प्रमेय शब्दाचा अर्थ जाणून घ्यावयाचे असते ते. आता ब्रह्म माझ्या जाणून घ्यायचा विषय आहे पण देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो, अशा पद्धतीने त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आहे. पण तो अनुभव जर मला यावा असं वाटत असेल तर मला काय केलं पाहिजे? मला ते मनन केलं पाहिजे. तरच माझी ती पुन्हा प्रमेय असंभावना दूर होईल आणि विपरीत
ती भावना आहे ती मी देह मी करता मी भोगता. आता त्यातून जर मला दूर व्हायचं असेल तर मला निधिध्यासन केलं पाहिजे. म्हणजे श्रवणाचं रूपांतर मननात, मननाचं निधिध्यासनात. आणि मग समर्थ काय म्हणतात, श्रवण मनन निजध्यास प्रचितीने बाळता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न. अशा पद्धतीने आपल्याला जर का तत्वविचाराने आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, म्हणजेच मोक्षरूप व्हायचं असेल, तर मला या अभ्यास पद्धतीचा अवलंब करावा लागेल. आता हीच अभ्यास पद्धती कोशांच्या रूपात समजावून सांगतायत की काय झालं, हे 5 कोश आहेत. आता 5 कोश आहेत या शब्दाचा अर्थ पुढे मांडताना की एखादी गोष्ट असते ती झाकली जाते. आता झाकली गेली या शब्दाचा अर्थ काय, ती एखाद्या कोशाखाली झाकली गेली अशा पद्धतीने मांडतात. मग अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीरालाच, म्हणजे या दिसणाऱ्या शरीराला मी आत्मा आहे असं म्हणतो, तो अन्नमय कोशात काय झालेला आहे, विलीन झालेला आहे. म्हणजेच तो अन्नमय कोशाला सत्यत्व देऊन बसलेला आहे हे मला लक्षात येतं. पुढे प्राणमय कोश आहे, त्यात प्राणांचा विचार आहे की कार्य करण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे. मनोमय कोश आहे, त्याच्यामध्ये मनाचा विचार आहे, पण आपण आत्ताच विचार केलाय की मना सज्जना भक्ती पंथेची जावे. म्हणजे या मनाला मी काय केलं पाहिजे, सतत त्या आनंदाकडे म्हणजेच त्या रामाची भक्ती करण्याकडे माझा कल अंतःकरणात निर्माण केला पाहिजे. विज्ञानमय कोशामध्ये बुद्धीचा विचार आहे, बुद्धीचे धर्म मी आत्मस्वरूपावर घालता कामा नाही. आनंदमय कोशामध्ये कारणाचा विचार आहे, म्हणजे अज्ञानाचा विचार आहे, माझं अज्ञान दूर झालं पाहिजे, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. आता ये ग्रंथी या शब्दाचा अर्थ पंचदशीचा ग्रंथ का, म्हणजे सगळे ग्रंथ हे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचाच विचार करतात. म्हणून कोश शब्दाचा अर्थ जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा कोश शब्दाचा अर्थ झाकणे किंवा आवरण करणे असा हा विषय आहे. आणि झाकलं गेलं आणि आवरण झालं ना की मला मी कोण आहे कळत नाही, मी शरीर आहे अशी भावना माझ्या अंतःकरणात अन्नमय कोशाच्या निमित्ताने दृढ होते. तेव्हाच मात्र काय आहे, मी शरीर आहे या भावनेतनं मी आत्मा आहे ही भूमिकाच लुप्त होऊन जाते. वास्तवात मी आनंदाचा ठेवा आहे, माझी धडपड तिकडे आहे, पण त्या मी शरीर आहे या भूमिकेतनं ती होऊ शकत नाही. म्हणून इथे मनोमय कोश विज्ञानमय कोशामध्ये अंतःकरणाचा विचार केला गेलेला आहे. 20व्या श्लोकात त्यांनी तेच सांगितलंय, अंतःकरण 5 महाभूतांचं बनलेलं आहे. म्हणून अंतःकरणाने विचार केलेला काय आहे, मिथ्या आहे. मग तुम्ही म्हणाल आता पंचदशीचा विचार सुद्धा अंतःकरणच करतंय, मग अंतःकरण करत असेल तर पंचदशीचा विचार मिथ्या नाही का? होय, पंचदशीचा केलेला विचारही मिथ्या आहे, पण तो संवादी मिथ्या आहे, म्हणून तो मला आनंदाकडे घेऊन जातो. आणि या जगाविषयी मी जेव्हा सत्यत्वानी या मनोमय आणि विज्ञानमय कोशाच्या निमित्ताने विचार करतो तेव्हा तो विचार मला पुनरपी जननम पुनरपी मरणम या पद्धतीने माझ्या पुढे येतो. म्हणून इथे काय आहे, आपल्याला या कोशांचे विचार दोन्ही पद्धतीने केले पाहिजेत. कारण शेवटी काय आहे, ते शब्द सुद्धा काय होऊन जातात, शांत होऊन जातात. अदरवाईज शब्दाच्या अहंकारामध्ये माझा ब्रह्मराक्षस होण्याची एक व्यवस्था तयार मी करून ठेवतो. म्हणून शब्दज्ञानाचा अहंकार सुद्धा त्या ब्रह्मज्ञान रूपतेमध्ये अजिबात चालत नाही, म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अजिबात नाही, म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये तो सहन होऊ शकत नाही. ही भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणून इथे काय आहे, आनंदमय कोशामध्ये आपण पुन्हा काय आहे, जागृतीत अज्ञान त्याचा विचार केलाय, नासे अज्ञान दुःख भ्रांती या भूमिकेत. मग या कोशातनं माझी निवृत्ती व्हावी असं जर का मला विचार करायचा असेल तर मग काय करायचं, प्रत्येक कोश मी नाही असा निर्णय झाला पाहिजे. आणि मग प्रत्येक कोशाचा जेव्हा विचार होतो तो प्रत्येक कोश हा 5 महाभूत आणि 3 गुणांच्या भूमिकेतनं म्हणजे सत्व रज तम या गुणांच्या भूमिकेतनं आपल्या पुढे आलेला दिसतो. आणि मग विचार काय करायचा, मग कोशांची निवृत्ती झाली पाहिजे. मग जीवानी काय करायचं, साधन केलं पाहिजे अशी भूमिका मांडली जाते. काय आहे, साध्य होता साधनाचा ठाव नाही असं समर्थ म्हणतात. मग तो विचार माझ्या अंतःकरणात रुजला पाहिजे. म्हणून शब्द हे काय आहे, साधन आहे. मग कोशांचा अभ्यास, ते कोश मी नाही. आता हा काय विचार आहे, आपल्याला करणीय आहे, पण त्याच कोशांच्या साह्याने म्हणजे शरीराच्या साह्याने मी काय आहे, बहुत पावले उत्तम पदे अशी भूमिकाही करता येणं शक्य आहे. म्हणून हे काय आहे, साधन आहे. शरीर हे काय आहे, साधन आहे. आणि साधन जेव्हा संपतं म्हणजे काय आहे, साधनेतनं जिथं जायचंय तिथं मी जातो.
उदाहरणार्थ रेल्वेने मला काय करायचंय, अमरावतीला जायचंय मंदाताईंना भेटायला, तर मी काय करतो, रेल्वेने अमरावतीला जातो आणि मग पुढे काय आहे स्टेशनवर उतरून मग रिक्षा करून घरी जातो. मग ती रेल्वे नावाचं साधन मला सोडावंच लागतं. म्हणून इथे कोश काय आहे, हा अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर हे कधीतरी जाणारच आहे. मग जाणारच आहे तर काय आहे, जे येतं आणि जातं काही काळ टिकतं ते मी असणं शक्यच नाही. म्हणून शरीर साधन आहे. मग साधन आहे तर या साधनेचा शरीराचा उपयोग करून घ्यायचा आणि उपयोग करून मी कोण होऊन जायचं, मी आनंदाचा ठेवा होऊन जायचं. म्हणून कोश मी नाही असा विचार केला, म्हणजे प्रत्येक कोश मी नाही असा विचार केला की प्रत्येक कोशाविषयी असलेली आसक्ती दूर होते, वैराग्य प्राप्त होतं आणि पुन्हा मग मी माझ्या आनंदापर्यंत तीव्र मुमुक्षतेच्या विचारातनं आवरण दोष निवृत्त होऊन म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर होऊन मी खऱ्या अर्थाने माझ्या आनंदाचा ठेवा होतो. म्हणून इथे काय आहे, कोश मी नाही असा विचार केला की मला ब्रह्मतत्वाचा अनुभव येतो आणि ब्रह्मतत्वाचा अनुभव येतो म्हणजे नक्की काय होतो, म्हणजेच माझी अंतःकरण वृत्ती शांत होऊन जाते. मग तुम्ही म्हणाल आता आपण अभ्यास करतो आहोत आणि अभ्यास करून आपण प्रत्येक विचारधारा आपण समजून घेतोय आणि समजून घेता घेता माझी अंतःकरण वृत्ती आता शांत आहे. अगदी बरोबर आहे. आपण आता शांत अंतःकरण वृत्तीत आहोत म्हणजे ब्रह्मज्ञानातच आहोत. फक्त काय आहे, सनिमित्त आहोत. म्हणजे या पंचदशीचा विचार करण्याच्या निमित्ताने आपण शांततेत आहोत म्हणजे आनंदाशी एकरूप आहोत. आता फक्त काय आहे की या पंचदशीचा अभ्यास आपल्या अंतःकरणामध्ये इतका भिनावा की तो भिनला असता मी त्याच्याशिवाय सुद्धा शांत आहे अशी एक अंतःकरण वृत्ती आपल्या अंतःकरणात तयार होते. ही खऱ्या अर्थाने मी आनंदाचा ठेवा आहे अशी सधन अंतःकरण वृत्ती आहे. सधन शब्दाचा अर्थ श्रीमंत आहे आणि ती श्रीमंत अंतःकरण वृत्ती संतांच्या निमित्ताने आपल्या पुढे येते. मोक्षश्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. असं जे मोक्षश्री अलंकृत व्हायचं असेल तर अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करायचा असेल तर 5 कोशांचा निराश व्हायलाच हवा. आपल्याला आत्महत्या नाही करायला सांगितलेली कुणीही पंचदशीकारांनी. ते काय म्हणतात, हे कोश असताना तू त्या कोशांचा अभिमानी नाही. आता पुन्हा अभिमानी शब्दाचा अर्थ त्या कोशांची अवस्था धारण करणारा तू नाही असा निर्णय आत होऊ दे. फक्त तो निर्णय झाला की कोशांचा अभिमान तुझ्या अंतःकरणातून निघून जाईल आणि मग तू काय होऊन जाईल, त्या कोशाशिवाय असलेला आनंदाचा ठेवा आहे हे कळेल. म्हणून इथे काय आहे, त्या स्थूलमय म्हणजे अन्नमय कोश म्हणजे मी नाही, ते आनंदमय कोश म्हणजे मी नाही, इथपर्यंतचा निश्चय मला करावा लागेल. आणि निश्चय केला की मी माझ्या आनंदाशी एकरूप होईल. आणि आनंदाशी एकरूप व्हायचं असेल तर प्रत्येक शरीराचा विवेक व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक कोशाच्या शरीराचा, म्हणजे अन्नमय कोशाचा विचार केला पाहिजे. फक्त थेरी एकच आहे की ते प्रत्येक कोश कसे आहेत, 5 महाभूतांचे बनलेले आहेत आणि मग 5 महाभूतांचे बनलेले कोश कसे असतात, ते पुन्हा येतात, काही काळ टिकतात आणि जातात. म्हणून ते कोश मी असणं शक्य नाही. असा निसंदिग्ध विचार जो आहे ना, तोच मोक्ष विचार आहे, तोच त्या तत्व विचाराचा विचार आहे आणि तोच मी आनंदाचा ठेवा आहे असाच विचार आहे. आणि तो विचार माझ्या अंतःकरणात दृढ झाला पाहिजे. म्हणजे शरीराविषयी असलेला विशेष अहंकार माझ्या अंतःकरणातनं दूर झाला पाहिजे. सामान्य अहंकारामध्ये मी सर्वांशी प्रेमाने बोलतो, मी सर्वांशी प्रेमाने वागतो, ही भूमिका आहे. आणि विशेष अहंकारामध्ये मात्र माझ्यासारखा कोणी नाही ही भूमिका असते. ती निघून जाते आणि ती माझ्यासारखा मी कोणी नाही म्हणजे माझ्यासारखा कोणी नाही या भूमिकेचा जेव्हा निसंदिग्धपणे ऱ्हास होतो तेव्हा मात्र मी कोण आहे हे मला कळतं. आणि तिथेच त्याला म्हणतात कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. अशी परमानंदाची प्राप्ती आपल्याला पूर्णपणे होण्यासाठी या पुन्हा कोशांच्या निमित्ताने आपल्याला सांगितलं हे कोश मी नाही. नंतर अंतःकरणाच्या निमित्ताने सांगितलं अंतःकरण म्हणजे मी नाही. असं जेव्हा मला निसंदिग्धपणे ज्ञान होईल त्या दिवशी माझा तत्वविवेक पूर्ण झालेला आहे. यातलं एक प्रकरण सुद्धा मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जायला समर्थ आहे. आपण आता 44-45 पर्यंतच्या श्लोकांचा विचार संपवलेला आहे. 10-20 सेकंद माझी जास्त झालेली आहेत.
तर मला माफ करा, मी इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. काही महत्वाच्या संकल्पनांचा विचार करून, की ज्यांचा विचार केल्याशिवाय हा अभ्यास पुढे सरकूच शकत नाही, अशा काही मुख्य विषयांचा सुरुवातीला विचार करून आजच्या चिंतनाला आपण सुरुवात केली. आणि थोडस उशिरा सुरुवात करून सुद्धा आपण नियोजित वेळेमध्ये 45व्या 44व्या श्लोकापर्यंत चिंतनाचं पूर्ण केलेलं आहे. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. आजच्या चिंतनावर जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारावे. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं, प्रश्न विचारावा आणि परत म्यूट करावं, म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकावा. उदय दादा नमस्कार. नमस्कार. मला खूपच छान सांगितलं आता तुम्ही, आणि आम्ही आधी सगळ्या श्लोकांचं थोडं वाचन केल्यामुळे खूपच छान कळलं सगळं. आणि तरी पण मला काही आता आपण आपल्या जीवनातले एक अनुभव असतात त्याच्यामध्ये म्हणतो की दुःख होऊ नाही द्यायचं, आपण मुळात आनंद स्वरूपच आहोत. तर दुःख झालं म्हणजे तो अहंकार असतो आपला, म्हणून आपल्याला दुःखाश्रू किंवा अश्रू येतात, ते तो अहंकार असतो असं एका कुठेतरी या संदर्भात वाचनामध्ये आलं होतं, किंवा निरूपणात कुणाच्या तरी ऐकलेलं होतं की आपल्याला जेव्हा रडायला येतं तर ते आपला अहंकार असतो. पण आता ती स्थिती जर नसेल आणि खूप आनंदामुळे सुद्धा अश्रू येतात अत्यंत, किंवा एखादं ज्ञान, आता हे जशी ज्ञानावस्था एक एक कळत जात आहे, तर ते ज्ञान कळत गेलं की इतका आनंद होतो की कदाचित तो आपल्या अंतःकरणात सामावू नाही शकत, म्हणून डोळ्याला धारा लागतात. तर तो अहंकार असतो का काय, म्हणजे कुठली स्थिती असते ती संवादी आनंदाची स्थिती आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ मला एखादी गोष्ट चांगलेपणाने कळते, आता एखादी गोष्ट कळली या अभ्यासातली की मला काय होतो, आनंद होतो. जरी तिथे मला आनंद झाला असं द्वैत असलं अभ्यासाच्या निमित्ताने, तरी सुद्धा अंतःकरण वृत्ती शांत होऊन मला आनंद होतो, हे मला कळतं. आणि हे कळलं की मग उत्तरोत्तर मी अभ्यासाने माझी अंतःकरण वृत्ती शांत करण्याचा प्रयत्न करतो. मग मी दुष्कर्म करत नाही, मग सत्कर्माकडे मी भर देतो. आणि सत्कर्माकडे भर दिली की मग प्रत्येक वेळी माझं कर्म त्या ईश्वराला अर्पण होतं, आणि ईश्वराला अर्पण केलं की तो करता होतो आणि मी अकर्ता होतो. आणि माझी वृत्ती सततच काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर रहित राहते. हेच खरं त्या मोक्षाचं स्वरूप आहे, असाही विचार करायला हरकत नाही. म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन काम, क्रोध, मोह, मत्सर निमाले, अशा पद्धतीची ती एक अवस्था आहे. आणि ती याच अभ्यासातनं प्राप्त होते, आणि त्याचा तोच उद्देश आहे. म्हणून सुरुवातीला अहंकार झाला ना, रामकृष्ण हरकत नाही, पण हळूहळू तो अहंकार निवृत्त व्हायला लागतोच. कारण प्रत्येक कर्म मी त्याला अर्पण करतो. मग वाईट कर्म अर्पण करताना मला भीती वाटते, मग पुढच्या वेळी ते होणार नाही असं आत्मनिर्णय करतो. असं ते रामकृष्ण. हा, तुम्ही आधी अभ्यास करून आला हे म्हणला, ते मला फार आवडलं. कारण माझे श्रीगुरु आम्हाला दोघांना नेहमी सांगायचे की तुम्ही आधी अभ्यास करून येत जा, तुम्हाला 5-10% कळेल, आणि मग सांगितल्यावर आणखीन कळेल, आणि मग शंका कमी राहतील, आणि मग नेमकेपणा अभ्यासाचा वाढेल. म्हणून त्यासाठी माझी सूचना आहे की प्रत्येकाने अभ्यास करून यावं, बस तेवढाच विचार आहे. आता तुम्ही इतकं छान सांगता आहात की आम्ही अभ्यास नाही केला तर ह्या तुमच्या सांगण्याला काही अर्थच नाही राहणार. छान. हा, पण त्यातून तुम्हालाच लक्षात येईल की आता आम्हाला फार छान कळतंय. आता हे कशामुळे, ते तुम्ही केलेल्या अभ्यासामुळे, मी सांगितल्यामुळे नाही. नाही दादा, तुम्ही आम्हाला सांगता, इतकं छान सांगताय. धन्यवाद. जय श्रीराम. हे निलिमा महाबळ बोलते. मला 44वा श्लोक नाही समजला. हा, 44वा. एक मिनिट. 44वा. जे ब्रह्म तमप्रधान प्रकृतीचा स्वीकार करून जगाचे उपादान कारण बनते व शुद्ध सत्व प्रधान प्रकृतीला स्वतःची उपाधी करून जगाचे निमित्त कारण होते, त्या ब्रह्माला
महावाक्यात तत् असे म्हणतात. म्हणजे तो मागे मी तो विषय सांगितला ना की तत्पदाचे दोन अर्थ आहेत. एक काय अर्थ आहे की तत्पदाचा लक्षार्थ त्याला ब्रह्म असं म्हणतात आणि तत्पदाचा वाच्यार्थ त्याला ईश्वर असं म्हणतात. मग आता जे ब्रह्म तमक प्रधान प्रकृतीचा स्वीकार करून आता एकोहम बहुश्याम झालं. मग बहुश्याम झाल्यावर काय झालं, ईश्वराला काय केलं, त्यांनी प्रोड्यूस केलं म्हणजे तो निर्माण झाला. आणि मग ईश्वराने काय केलं, माया नावाच्या उपाधीच्या साह्याने हे जगत निर्माण केलं. म्हणजेच काय झालं, तेच ब्रह्म काय झालं, ईश्वर रूपाने तमक प्रधान झालं. आता प्रकृतीचा स्वीकार करून म्हणजे या जगताचा स्वीकार करून जगाचे उपादान कारण बनते. म्हणजे या उपादान कारण या शब्दाचा अर्थ काय की उदाहरणार्थ माती आणि घट. मग माती हे काय आहे, उपादान कारण आहे, आणि घट हे काय आहे, कार्य आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं, ब्रह्म पुन्हा अध्यारोपामध्ये या जगाचं काय झालं, कारण झालं. अशा पद्धतीने व शुद्ध सत्व प्रधान प्रकृतीला स्वतःची उपाधी करून निमित्त कारण होते. ईश्वराच्या रूपाने ईश्वर निर्माण करतो आणि त्या आकाराचा होतो. या पद्धतीने ते काय होतं, निमित्त उपादान कारण होऊन जातं. त्याच ब्रह्माला महावाक्यात तत् असे म्हणतात. मग तत् या शब्दाचा अर्थ वाच्यार्थाने असलेला ईश्वर हा त्यांना सांगायचा. अच्छा, नाही घटः स्वयं न जानाति तेवम स्वत्वम घटादिषु हा आहे ना 44वा श्लोक. माझ्या याच्यात 44वा श्लोक हा आहे, जगतो यदुत्पादानम. अच्छा अच्छा. मग तुमचा कुठला आहे? पंचदशी भावदर्शन आलेलं आहे, आम्ही मागवलेलं. त्याच्यामध्ये हा घट हा स्वयं न जानाति तेवम स्वत्वम घटादिषु असा आहे पहिली ओळ आहे. आणि 44वा श्लोक 44वा. आता इथे 44 तो आहे. होय का? आणि पंचदशी भावदर्शनच आहे का तुमच्या समोर? हो, पंचदशी भावदर्शनच आहे आणि तत्व विवेकच आहे. डॉक्टर काका डॉक्टर देशमुखांचं हो, ते पुढच्या प्रकरणात वाचता येते. 44वा श्लोकच मी आता सांगितला. तुम्ही म्हणताय तो कोणता आहे? नाही, मग तो पुढे गेला बरं का. पान नंबर 25 बघा. 25 का? 25 वरच आहे. 25 वर 44वा श्लोक आहे माझ्या याच्यात. जुनी पंचदशी असेल. अच्छा, नाही नवीन आहे, नवीन आणलंय हे. मग नवीन असेल तर तुम्ही 25वा श्लोक दुसऱ्या याच्यातला विचारत असाल. 25 वर तर 63, 64 आणि 65 असे श्लोक आहेत. तत्व विवेक हा 63, 64 आणि 65. नवीन पुस्तकात 18 पानावर आहे 44वा. 18 वर आहे का? हा 18 वर आहे नवीन. अच्छा अच्छा, 18 पानावर आहे का? 18 पानावर म्हणजे कारण आम्हाला काही संदर्भच लागला नाही तसा. कुठला 18 पानावर? 43 आहे. 43, 44, 25. हो, 18 वरती आहे. बरोबर. 18 पानावर 43, 44, 25. हो, 18 पानावरच आहे. 43, 44 आणि 45. हो, पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. नवीन पुस्तकामध्ये आहे. नवीन हो, पण पुस्तकामध्ये नवीन श्लोक बघितला, दुसऱ्या प्रकरणातला बघितला. दुसऱ्या प्रकरणातलं बघत असाल तुम्ही, तत्वविवेकामधलं नाही बघत आहे. अच्छा अच्छा. तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी याच्यातलं विचारताय. हो हो, तत्व नंबर 25 बरोबर आहे. दुसरं प्रकरण आहे. पानावरच आहे. बरोबर आहे. माझं कन्फ्युजन झालं. हा, तेच चालतंय. मग मी हा 44 म्हटल्यावर हा सांगेन. बोला पुढे दुसरे. संदीप दादा, तुमचा प्रश्न घ्या. हा, उदय दादा नमस्कार. नमस्कार. मगाशी जो प्रश्न विचारला होता ना की पंचदशीतला काही कन्सेप्ट कळला किंवा काही समजलं आपल्याला तर आपल्याला आनंद होतो आणि थोडा अभिमानही होतो, थोडासा अहंकारही झाल्यासारखं होतो. मला अजून काउंटर पार्ट त्याचा असं विचारायचं की असं जरी वाटलं आपल्याला तरी तुमच्यासारख्या आचार्यांचं म्हणजे ओघवती वाणी आणि नॉलेज बघून असं वाटतं की आपल्याला तर काहीच कळत नाही. तर हा सुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे का? आता दोन्ही अहंकार आहेत. एक मी सुपिरियर असणं अहंकार आणि मी कनिष्ठ दर्जाचा आहे असं. पण आपण इथे हे नाही करायचं. आपल्याला कधी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नाही करायचं. मला खूप छान अभ्यास करायचा आहे. आता मला एकदा वाचून कळत नव्हतं, म्हणजे मी श्री गुरूंपुढे माझी कबुली दिली की मला एकदा वाचून कळत नाही.
मग ते म्हणाले तुला किती वाचून कळतं, किती वेळा वाचून कळतं? तर मी त्यांना म्हणालो मला 4 वेळा वाचून कळतं. त्याच वेळी माझी पत्नी म्हणाली तिला 1 वेळा वाचून कळतं. म्हणजे आता मला तिच्या कळण्याबरोबर यायचं असेल तर मला 4 वेळा वाचणं गरजेचं आहे. असं केलं की मला कळण्याची जी काय भूमिका आहे ना ती कळल्याशिवाय राहतच नाही. म्हणून इथे आपल्याला अजिबात कुठलाही कॉम्प्लेक्स निर्माण होऊ द्यायचा नाही. आणि कळली एखादी गोष्ट ना तरी सांगायची, म्हणजे तुम्ही मला सांगायला हरकत नाही असं मी स्पष्ट म्हणतो, कारण मला त्या कळण्याचं कौतुक आहे तुम्हाला कळल्याचं. त्याचं कारण आहे मलाही काही गोष्टी कळाल्या त्यावेळी मी माझ्या श्रीगुरूंना सांगितल्या, त्यावेळी त्यांनी त्या कौतुकाने स्वीकारल्या आणि त्यातूनच माझी प्रगती झाली अभ्यासाची. आणि तशीच तुमची होऊ शकते. आणि तुम्ही तर माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात अभ्यासात, म्हणजे कळून घेण्याच्या भूमिकेत. बुद्धिमान माणसं ही श्रेष्ठ असतात, तर ती आपण अभ्यास करायला पाहिजे, एवढंच उत्तर आहे. म्हणजे कळलं तरी ईश्वराची कृपा आणि नाही कळलं तरी आपल्याला अजून प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. काय होतंय माझा प्रयत्न जरा तोकडा पडतोय. त्या ईश्वराला सतत विनंती करायची, बाबा हे मला कळलं पाहिजे, अशी भूमिका माझ्या अंतःकरणात तयार झाली पाहिजे. तू सतत मला सहाय्यभूत असला पाहिजे. आणि तू जर सहाय्यभूत असशील तर मी तुझ्याशी एकरूप व्हायला, म्हणजेच ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हायला मला खूप काम सोपं होणार आहे. तर प्लीज दयाळा मला तू काय कर, सहाय्यभूत हो. मग तो कोणाच्याही रूपात मला सहाय्यभूत होतो. आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतात आणि आपण जीवन आपलं जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला मला सहाय्यभूत झाल्याशिवाय पर्याय उरत नाही. असा त्याला करून सोडायचा. नमस्कार उदयदादा. मला अन्वय आणि व्यतिरेक या दोन शब्दामध्ये जरा गडबड होते. ते तुम्ही अन्वय म्हणजे काय आणि व्यतिरेक म्हणजे अन्वय, आता हे बघा भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की मी जगात आहे. आता मी जगात आहे ही अन्वयाची भूमिका, पण जग माझ्यात नाही ही भूमिका व्यतिरेकाची. असं जे मुळात नाही ना ते आहे असं समजणं त्याला व्यतिरेक असं म्हणायचं. आणि जे वास्तवात आहे ते सर्व ठिकाणी आहे त्याला अन्वय म्हणायचं. भरला घनदाट हरी दिसे हा अन्वय विचार आहे, पण शरीर म्हणजे मी नाही हा व्यतिरेक विचार आहे. अशा पद्धतीने म्हणजे जे मुळात नाही ते आहे असं म्हणणं म्हणजे असं स्वीकारणं, तात्पुरतं स्वीकारणं. म्हणजे उदाहरण सोडण्यापुरता क्ष हा अक्षर धरणं हा व्यतिरेक. आणि उदाहरणाचं उत्तर आलं की काय झालं, अन्वय सिद्ध झाला. आता उदाहरणापुरतं आपण जग नावाची गोष्ट स्वीकारली. मग स्वीकारली तर कसं आहे जग, पुन्हा दोरीवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे आहे, म्हणजे मुळात नाहीच. पुन्हा कल्पित आहे म्हणजे नाहीच असंच म्हणतो आपण. आणि मग काय होतं, त्या शरीराविषयीची आसक्ती मी दूर करतो, म्हणजे जग हा शरीराचा आहे अशा भागातनं. आणि मग शरीराची आसक्ती दूर झाली की शरीराचं अधिष्ठान काय आहे, आत्मा आहे आणि तो मी आहे. आणि मग शरीराची आसक्ती गेली की मी आनंदाशी एकरूप होतो. आता हा आनंदाशी एकरूप होणं हा अन्वय झाला. आणि शरीर म्हणजे मी नाही साधन करण्यापुरता असलेला विचार तो व्यतिरेकी विचार, असे विचार. समजलं. संदीप मुळे किती शंका झाली ना हे झाली क्लिअर. आणखीन काही प्रश्न कोणाला असतील तर आपला व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुला करण्यात येईल पुढील काही कालावधीसाठी. आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही प्रश्न विचारू शकता. आलेल्या प्रश्नांना वेगळ्या एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपले आचार्य उत्तर देतील. आज आपण इथे थांबूया. संदीप शेवटची प्रार्थना घेतो. हो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने उनलया सम्मोह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुनी शांतीपदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.